मानवता हे सर्वात महत्त्वाचं असं मूलभूत तत्व आहे. मानवतेमध्ये हे गृहीत धरलं जातं की मानवानी मानवाशी माणसासम वागलं पाहिजे. पण हे असून सुद्धा अनेक प्रकारच्या समाजामध्ये असमानता दिसून येतात. त्याच्यामध्ये जातीभेद, वर्णभेद, रंगभेद, स्त्री पुरुषांमधील असलेली असमानता, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी दिसून येतात, ज्या आधारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नकारतो किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कनिष्ठ समजतो, खालच्या दर्जाचा समजतो. प्रत्येक व्यक्तीला कळत नकळत हे माहीत असतं की समोरचा व्यक्ती हा सुद्धा त्याच्याच एवढा समान आहे, किंवा व्यक्तीच म्हणून नव्हे पण समोरची प्राणी सुद्धा, त्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे जेवढं मला आहे. प्रत्येक व्यक्तीला कळत न कळत माहिती असतं, पण असं असून सुद्धा या सर्व आधारे भेद केला जातो. अमेरिकेमध्ये निग्रो वंश हा कनिष्ठ दर्जाचा मानला जायचा. काळा गोरा भेद आफ्रिकेमध्ये होता. या आधारे काळ्या दर्जाची लोकांना कनिष्ठ मानलं जायचं. भारतामध्ये जातीभेद अस्तित्वात होता आणि आहे सुद्धा. या जातीभेदामध्ये एका जातीच्या व्यक्तीला उच्च दर्जाचं समजलं जातं, तर दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला पाणी पिण्याच्याही लायक समजलं जात नाही. हे सर्व होतं. तर हे का होतं, तर याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे, ती म्हणजे आपल्या अवतीभोवतीचा असलेल्या समाजाची मानसिकता. प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं की मूलभूत रित्या प्रत्येक व्यक्ती समान आहे, पण तरी परंतु आपण इतर व्यक्तीला कनिष्ठ समजतो, त्याला खालच्या दर्जाचं समजतो. असं का होतं, तर या मागे मूलभूत असं तत्व असतं, ते म्हणजे सामाजिक मन. आपलं मन जे आपल्याला स्वतः म्हणतं, जे आपल्या स्वतः मधून येतं, त्याला आपण अनेकदा दाबतो, आणि जे समाजाचं म्हणणं असतं किंवा जी सामाजिक मान्यता असते त्याला आपण मानायला लागतो. यामुळेच अशा प्रकारचे जे भेद आहे ते अस्तित्वात येतात. मूलभूतरित्या जर तार्किकरित्या विचार केला तर प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीला समान मानू शकतो, पण हे का मानत नाही, तर सामाजिक मान्यतांना प्रत्येक व्यक्ती तिथे बळी पडतो. सामाजिक मान्यतांना बळी पडतो याचाच अर्थ त्याला असं वाटतं की समाज याच दृष्टीने चालतो, आणि अशाच प्रकारे समाजामध्ये इतिहास काळापासून अशाच प्रकारे असमानता होत आलेल्या आहे, आणि यामध्ये इतक्या काळापासून हे होत आलेलं आहे, त्यामुळे यामध्ये काहीतरी योग्य असेल, काहीतरी न्याय असेल, म्हणूनच हे इतक्या काळापासून होत आलेलं आहे. अशा प्रकारच्या पारंपरिक विचारामध्ये आपण गुरफटतो, आणि अशा प्रकारच्या जातीभेदाला, स्त्री पुरुष असमानतेला तेथे थारा देतो. स्वतःच्या अंतर्पणाचा आवाज आपण नकारतो, आणि स्वतःला जे काही वाटतं, जे आपल्याला तर्कबुद्धीने वाटतं, ते तर्कबुद्धीने वाटलेलं आपण नाकारतो. समाजामध्ये ह्या असमानता यामुळेच प्रचलित होत जातात. बहुसंख्य लोक असाच विचार करतात, पण तरी परंतु काही लोक असे असतात जे स्वतःच्या अंतर्पणाचा, स्वतःच्या तार्किक बुद्धीचा विचार करतात आणि त्या आधारे निर्णय घेतात. मग त्यामध्येच अशा प्रथांना विरोध समाजामध्ये व्हायला लागतो. भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये अशा अनेक ठिकाणी लोकांनी विरोध केला आहे. भारतामध्ये याचं उत्तम उदाहरण महात्मा फुले आहेत, याचं उत्तम उदाहरण डॉक्टर आंबेडकर आहेत. आफ्रिकेमध्ये सुद्धा या रंगभेदाला विरोध झाला. हे सर्व लोक जी आहेत, जी विरोध करतात, ती विरोध करणारी लोक सुद्धा समाजातून येत असतात, परंतु ते सामाजिक मान्यतांना मानत नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज, स्वतःच्या तर्कबुद्धीचा आवाज ते ओळखतात, आणि त्या आधारावर ह्या प्रथा, परंपरा नाकारतात, आणि त्यामुळे बदल होतो. म्हणून पारंपरिकता ही आपल्याला शिकवते की समाजामध्ये काय योग्य आहे आणि आपण ते कशा प्रकारे मांडलं पाहिजे. पण मूलभूत हे असतं की जे समाजात चाललेलं आहे, त्या समाजात चाललेल्या प्रत्येक गोष्टीला तेथे आपण ओळखलं पाहिजे, ती योग्य आहे की अयोग्य आहे, तर्कबुद्धीच्या आधारावर ठरवलं पाहिजे, आणि मग तिला आपल्याला स्वीकार करायचं आहे की अस्वीकार करायचं हे आपणच आपलं ठरवलं पाहिजे.
हीच तर्कबुद्धी आहे, हीच विवेक बुद्धी आहे. या विवेक बुद्धीने प्रत्येक व्यक्तीनं जगणं अपेक्षित आहे आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामधील असणाऱ्या अंधश्रद्धा, समाजामध्ये असणाऱ्या अनेक सामाजिक मान्यता, रूढी, परंपरा ज्या अन्यायी आहेत त्यांचा न्यायनाट होऊ शकेल. प्रत्येक सामाजिक समस्यांचं केंद्र मानव आहे आणि हे जाणून आपल्याला तेथे निर्णय घ्यावे लागतील. पर्यावरणाचं होत असलेलं नुकसान याचं केंद्र सुद्धा मानवच आहे, इतपत योग्य आहे हे आपण आपलं तपासलं पाहिजे. केवळ पारंपरिक नव्हे तर आधुनिक गोष्टी सुद्धा आपण अशा काही स्वीकारतो ज्यामध्ये प्रचंड नुकसान आपलं होते, पर्यावरणाचं होते. त्या सुद्धा गोष्टी आपण स्वीकारताना तर्कबुद्धीनं विचार करणं फार गरजेचं आहे. विवेक बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे. तर्कबुद्धी या शब्दापेक्षा विवेक बुद्धी हा शब्द कधीही चांगला, अर्थातच तो जास्त उपयोगी आहे. म्हणून विवेक बुद्धी प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे. तेव्हाच जग हे सुजलाम सुफलाम होऊ शकेल.